नवरात्रीचा आज तिसरा दिवस आणि आजचा रंग आहे निळा। खरं तर हा रंग इतका आशावादी आहे की आपल्या रोजच्या जीवनात थोड्या प्रमाणात का होईना याचा वापर आपण नक्की करावा, मग भलेही ती एखादी छोटी वस्तू का असेना। आपल्या जवळच्या या रंगाच्या कल्पना अस्तित्वाने देखील मनाला टवटवी येते। आपला भारतीय ध्वज फडकावा म्हणून ज्या वीरांगनांनी प्रयत्न केले त्या सगळ्या स्त्रीशक्तीचा हा रंग। म्हणूनच या रंगाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। आज मी पूजा करून झाल्यानंतर आज माझ्याच घरी स्तोत्रपठण आणि मी ओटी भरण्याचाही कार्यक्रम ठेवलेला होता, त्यामुळे पूजा झाल्यानंतर माझ्याच घरी मी तयारी करत होते। आज स्तोत्रपठण झाल्यानंतर आम्ही एकत्रित असं सगळेजण उपवासाची रेसिपी घेऊन एकत्रित भोजन करणार होतो आणि त्यानंतर मी बायकांची ओटी भरणार होते। अशा प्रकारचे आजचा दिवस आम्ही ठरवला होता। त्या याने बायका येणार होत्या, तर मी घरात थोडीशी मला घाईच झाली होती आवरायला, म्हणून अगदी मला पटकन जमेल अशी रांगोळी ही काढली होती। काही बायका आल्या होत्या आणि काही बायकांची आम्ही वाट बघत होतो। आज बऱ्याच जणांनी अगदी खास ठरवून निळ्याच कलरची साडी घातलेली आहे, ते बघू शकता तुम्ही। प्रत्येकीने निळा कलर हा आज घातलेला आहे साडीचा। नवरात्रीच्या निमित्ताने आपण स्त्रिया एकत्र येतो आणि देवीची आराधना करण्यासाठी आणि एकमेकींच्या सहवासाचा आनंद घेण्यासाठी। आमचं स्तोत्रपठण झाल्यानंतर मी सगळ्यांना हळदी कुंकू लावून प्रत्येकीची ओटी भरली आहे। ओटी भरणे हा खरं तर एक धार्मिक रिवाज आहे, जो नवरात्रीच्या उत्सवाचे महत्त्व आहे आणि यामुळे आपली सगळ्यांची आध्यात्मिकता सुद्धा वाढते। नवरात्री म्हणजे देवीची आराधना आणि उपवासाचे विशेष महत्त्व आहे। म्हणूनच आम्ही सर्वांनी उपवासाचे वेगवेगळे पदार्थ एकत्रित येऊन ते सहभोजन करण्याचं ठरवलेलं होतं। इथं सगळ्यांचं ओटी भरण्याचा कार्यक्रम मी केला होता। त्यानंतर आम्ही भोजनासाठी तयारी केली। इथे बघू शकता तुम्ही, बायकांनी उपवासाचेच हे वेगवेगळे पदार्थ आणलेले आहेत। हे इथे एका ताईंनी रताळ्याची पुरणपोळी आणि पंचामृत तयार केलेलं आहे, त्या ताईंचं नाव तुपे ताई आहे। मागे त्यांचा मागच्या वर्षीच्या तुम्ही जर माझ्या चॅनलवर माझं रेसिपीचं स्पर्धेचं हे बघितलं असेल तर त्यांचा क्रमांकसुद्धा आलेला होता। अगदी काहीतरी वेगळं करण्याचा दरवर्षी त्या प्रयत्न करतात। त्यानंतर एका ताईने इथे रताळ्याची भोपळ्याची भाजी आणि रताळ्याची भाकर असं आणलेलं होतं आणि ह्या चाळके काकूंनी तर 3 वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते। म्हणजे उपवासाचेच आहेत ते सगळे। इथे भगर म्हणजे पुरी वगैरे आणि पातोळ्या असे 3 प्रकारचे त्यांनी पदार्थ आणलेले होते। आमच्या आंटींनी रताळ्याचा शिरा आणलेला होता आणि मी उपवासाची इडली आणि चटणी असं बनवलेलं होतं। भरपूर पदार्थ होते आणि असे सगळे एकत्रित घेऊन तर ती मोठी प्लेटच म्हणजे अगदी तयार झाली होती आमची। सगळ्यांनी छान मस्त जेवण केलं। त्यानंतर रोजच्याप्रमाणे आम्ही आज इथे रील बनवण्याची प्रॅक्टिस करत आहोत। नेहमीप्रमाणे आमची काही प्रॅक्टिस नाही आहे, पण इथं अगदी फक्त समोर बघून असं थोडंफार एकदा प्रॅक्टिस केली आणि रील बनवली, पण मजा आली, सगळ्यांना छान वाटलं आणि मलाही तर खूप छान वाटलं, कारण माझ्या घरी असा कार्यक्रम मला करायला खूप आवडतं। छान वाटलं मला। आजचा माझा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्लॉगमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद।